कम्फर्टेबल आहे, काय काय विषय नाही. काय काय खरं तर ज्यांनी आपल्या अपार कष्टांच्या बळावर उत्तुंग यश मिळवलं अशा जिवंत हाडा मौसांच्या आणि चालत्या बोलत्या प्रेरणापीठांच्या पुढं खरं तर फारसं बोलणं योग्य नाही. कारण मंचावर बसलेली सगळी प्रेरणापीठ अनुभव समृद्ध असताना आपण वेगळं काय सांगावं हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. खरं तर काल 3 जानेवारी ज्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम स्त्री जातीला स्त्री शिक्षणाचा अधिकार देऊन सन्मानाने वागणूक दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपण साजरी केली. आणि आज सावित्रीबाईंच्या विचारांवरती, त्यांच्या स्त्री शिक्षणावरती आणि महिला सक्षमीकरणावरती बोलण्याकरिता मी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर जिच्यामुळं माझी आई शिकली आणि आईमुळं मी शिकू शकलो त्या सावित्रीबाई फुले. ज्यांचं नाव घेतलं की रक्त सळसळतं ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्यामुळं अख्खा देश एकसंघ झाला ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्यांना खऱ्या अर्थानं संत म्हटलं जाते ते संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, वैरागी मूर्ती संत गाडगेबाबा आणि सर्व महापुरुषांना, त्यांच्या विचारांना सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये मी विनम्रपूर्वक अभिवादन करतो. खरं तर 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मदिवस, जयंती. आणि आज ज्यांनी हजारो अनाथांची माय ज्यांना म्हटलं जाते अशा माई अर्थात सिंधुताई सपकाळ यांचा स्मृतिदिन आज आहे. त्यामुळे या दोन्ही माऊलीच्या या पावन स्मृतीस या निमित्तानं मी अभिवादन करतोय. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का. सावित्रीबाईच्या कपाळावरचा तो आडवा टिळा आहे ना, तो आडवा टिळा आम्हाला सांगतो की उभी व्यवस्थासुद्धा आडवी करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे ना ती स्त्री म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. प्राचीन काळापासून सांगितलं गेलं आहे, तो डोंगर ती टेकडी, तो डोंगर ती टेकडी, तो समुद्र ती नदी, तो म्हणजे मोठा आणि ती म्हणजे छोटी. आता आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सर छोटी म्हणजे काय. तर आमचं व्याकरणच सांगते की छोटी म्हणजे दुय्यम, छोटी म्हणजे दुय्यम. कॉमन प्रश्न आहे या ठिकाणी. एखाद्या स्त्रीला जर आपण विचारलं कुंकू का लावलं, एखाद्या स्त्रीला जर आपण विचारलं मंगळसूत्र का घातलं, तर ती म्हणते माझा नवरा जिवंत आहे आणि याचं प्रमाण म्हणून मी कुंकू लावते, मी मंगळसूत्र घालते. बरोबर आहे ना. विचारा एखाद्या पुरुषाला, विचारा स्वतःची बायको जिवंत आहे म्हणून कुंकू लावते का. स्वतःची बायको जिवंत आहे म्हणून मंगळसूत्र घालतो का. नाही घालत ना. म्हणजे प्राचीन काळापासूनच आपल्या देशामध्ये पुरुषप्रधान संस्कृती जी आहे ती पाहायला भेटते. आणि ही पुरुषप्रधान संस्कृती किंवा ही व्यवस्था कुठंतरी मोडणं याची काळाची खूप महत्त्वाची गरज आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्त्री शिक्षण या विषयावरती बोलताना चार्वाकांची विचारधारा, तथागत गौतम बुद्धांची विचारधारा, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा या निमित्तानं पाहणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर सावित्रीबाईंच्या इतिहासाबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण सावित्रीबाई जन्माला आल्या, शाळा सुरू केल्या, स्त्री शिक्षणाचं कार्य राबवलं, ऐकताना खूप चांगलं वाटते, बोलताना खूप चांगलं वाटते. पण त्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये ज्या काही प्रथा समाजामध्ये होत्या, मग ते बालविवाह असेल, केशवपन असेल किंवा विधवा पुनर्विवाहाला त्यावेळेस मान्यता नव्हती. कॉमन गोष्ट आहे, एखादी मुलगी गर्भाशयामध्ये असताना किंवा लहान असतानाच तिचं एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीशी लग्न लावलं जायचं. आणि जेव्हा ही मुलगी तारुण्यावस्थेमध्ये यायची नुकतीच, आणि त्यावेळेस या लहान लहान मुली म्हाताऱ्या माणसाच्या अंगाखांद्याखाली चिरडल्या जायच्या चिंतीसारख्या. ज्याला लग्नाचा ल माहीत नाही आहे अशा मुली त्यांचं लग्न लावलं जायचं. आणि
जेव्हा या स्त्रीच्या नवऱ्याचा मृत्यू व्हायचा तेव्हा समाजामध्ये एक प्रथा समाजामध्ये होती, ती म्हणजे बालविवाहाची. बालविवाहाच्या सोबतच नवरा मरण पावला असेल तर बायकोला सती जावं लागायचं. सती म्हणजे काय, तर नवरा मेला की त्या सरणावरती त्या स्त्रीला जाळलं जायचं. कॉमन गोष्ट आहे. आणि असं म्हटलं जायचं की स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या केसामध्ये आहे आणि केसामध्ये सौंदर्य असल्या कारणानं तिला विद्रूप करण्याचं काम किंवा तिचं केशोपन करण्याचं काम हा समाज करायचा. तिला सन्मानानं समाजामध्ये जगण्याचा अधिकार नव्हता आणि जर ती समाजामध्ये सन्मानानं जगत असेल तर हा समाज तिला सुखानं जगू द्यायचा नाही. तिला एका अंधाऱ्या कोठडीमध्ये बंद केलं जायचं, तिला पांढरे वस्त्र परिधान केलं जायचं आणि तिला विद्रूप करण्याचं काम हे समाज करायचं. आणि हे सगळं असताना एखाद्या स्त्रीनं समाजाच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी नवीन करण्याचं धाडस केलं तर हा समाज तिला सुखानं जगू द्यायचा का, तर जगू देत नव्हता. प्राचीन काळापासूनच स्त्रीला शिक्षण का नाकारलं याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर विचार केला तर लोकांना असं वाटायचं की ही अबला आहे, ही स्त्री अबला आहे. पण त्यांना हे माहीत नव्हतं की ही अबला जर सबला झाली ना तर या कर्मठांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे या निमित्तानं हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे समतावादी विचार असतील, शाहू फुले आंबेडकरांचे समतावादी विचार असतील, मी तर म्हणेल की महात्मा फुले यांनी जे सत्यशोधक समाजाची स्थापना केली, या सत्यशोधक विचारांचा खरा वारसदार जर कोणी असेल ना तर ते आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आपण सगळ्यांना माहिती आहे 2020मध्ये बहुतेक 20मध्ये कोरोनाची भयंकर महामारी आली आणि या महामारीमध्ये अनेकांचे व्यापार ठप्प झाले, अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, अनेक लोक मृत्युमुखी पडले. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या लोकांना एक कुठंतरी मानसिक आधार भेटला पाहिजे आणि हा मानसिक आधार देण्याकरिता अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या, ज्याला आपण काय म्हणतो, कोरोना वॉरियर म्हणतो ना. कोरोना वॉरियर म्हणजे काय, तर कोरोना योद्धा. सेम परिस्थिती सावित्रीबाईच्या कालखंडामध्ये आली, ती म्हणजे प्लेगची साथ. सगळ्यांना माहिती आहे, प्लेगच्या साथमध्ये एखाद्या व्यक्तीला जर लागण झाली असेल संध्याकाळपर्यंत तो व्यक्ती जायचा, दुसऱ्याला लागण लागायची, दुसरा व्यक्ती जायचा, याला स्मशानापर्यंत घेऊन जाईपर्यंत दुसरा व्यक्ती तयार राहायचा. अशी परिस्थिती समाजामध्ये होती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये, या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई त्या लोकांना घेऊन जात असताना त्यांना प्लेगची लागण झाली होती आणि त्यामध्ये सावित्रीबाईंचा मृत्यू झाला होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जर आपण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्यांनी सामाजिक संघटना असतील, व्यक्ती असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्यांनी या ठिकाणी कोरोना वॉरियर म्हणून त्यांना आपण सन्मान करत असेल तर एक प्लेग योद्धा म्हणून सुद्धा आपण सावित्रीबाई फुले यांचा कुठंतरी विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं मला सांगावंसं वाटेल की आपण जर एखाद्या स्त्रीला विचारलं कुंकू का लावते, पैंजण का घालते, बांगड्या का घालतात, हे बंधनं का लादले गेले, याचा कधी विचार केला का तुम्ही? की कुंकू का लावते, बांगड्या का घालतात, पैंजण का घातलं गेलं, तर याचं उत्तर भेटतं की कुंकू का लावते, तर तिच्या चरित्रावरती कोणी नजर टाकू नये म्हणून. पहिला मुद्दा. बांगड्या का घालते, तर ती काम करते की नाही, छम 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 वाजलं पाहिजे हे बघण्यासाठी, बरोबर आहे. पैंजण का घालतात, आता तुम्हाला माहीत आहे की प्राचीन काळामध्ये बालविवाह व्हायचा, म्हाताऱ्या व्यक्तीशी लग्न लावलं जायचं आणि अशा वेळेस एखादी मुलगी त्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तिच्या पैंजणाच्या आवाजानं ओळखू आलं पाहिजे म्हणून तिच्या पायामध्ये पैंजण घातले गेले. आपल्याला खूप चांगलं वाटते पैंजण घालणं काय ते सगळं, बरोबर आहे. पण याच्या मागची खरी रिॲलिटी जी आहे ती रिॲलिटी आपण कधी समजून घेतली आहे का? हे बंधनं आपण कधी समजून घेतली आहेत का? या बंधनाच्या बाहेर आपण कधी पडलो आहोत का? नाही पडलो. चार्वाकांची विचारधारा जी आहे, चार्वाकांच्या काळामध्ये स्त्री पुरुष समानता होती. म्हणजे वैदिक विचारधारा म्हणजे 4 वेद लागू होण्याच्या अगोदरची परिस्थिती. चार्वाक ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला आले, ज्यांना तथागत गौतम बुद्धांचे गुरु मानले जातात, त्याचा संदर्भ आपल्याला पाहायला भेटतात. आजच्या विषयावरती बोलताना सुद्धा मी तंतोतंत आणि संदर्भासहित मांडणी करणार आहे. कुठल्याही संदर्भहीन गोष्टी मी आपल्यासमोर मांडणार नाही, कारण ते आपल्या तत्वातच नाही पहिल्यापासूनच. त्यामुळे संदर्भासहित या विषयाला सुद्धा आपण मांडणार आहोत. 2 भागामध्ये आपण डिवायडेशन करूया.
पहिलं विषय म्हणजे स्त्री शिक्षण आणि दुसरं म्हणजे महिला सक्षमीकरण. दोन्ही बाजू आपण समजून घेऊया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, चारवाकांच्या काळामध्ये स्त्री पुरुष समानता होती. चारवाक जरी ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला आले होते तरी चारवाक आपल्या बायकोला समान म्हणायचे. काय म्हणायचे? समान. ते म्हणायचे की जेवढा अधिकार किंवा जेवढा दर्जा मला आहे तेवढाच दर्जा माझ्या बायकोला सुद्धा आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, ज्या काळामध्ये इतके सगळे बंधनं होते आणि एखादा व्यक्ती जर समाजाच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी नवीन करून दाखवत असेल तर त्याला जिवंत सोडलं असेल का? जिवंत सोडलं असेल का? प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, म्हणजे एखादा माणूस सांगतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि त्या माणसाला जिवंत जाळलं जाते एका शब्दावरून, एका वाक्यावरून. तर जो माणूस स्त्री पुरुष समानताला सन्मान करतो आहे त्याला त्यावेळी जिवंत सोडलं असेल का? हा कॉमन प्रश्न माझ्या ठिकाणी आहे. सोडलं असेल का कॉमन? चारवाकाला सर्वांसमोर सादर केलं गेलं. चारवाकाला फाशीची शिक्षा सांगितली आणि उद्या हा चारवाक फासावरती लटकणार. त्याच्या अगोदर चारवाकाची बायको म्हणते की अहो तुम्ही फासावरती लटका लागले, एक काम करा, हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घाला आणि हे कुंकुमाला लावून द्या, म्हणजे सौभाग्यवती हो आपण म्हणतो ना तशा पद्धतीनं मला मरता येईल. चारवाकानं दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं होतं आणि ते आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. चारवाक म्हणाला की जर ही गोष्ट मला पहिले करायची होती किंवा आता करायची होती तर मी तेव्हाच केली असती. कशाला मी फासावर गेलो असतो? कशाला आज मला मरावं लागलं असतं? चारवाक म्हणाला की नाही, हे सगळं बंधनं मी तुला माझ्या एवढं समान मानतो आहे आणि त्यामुळे हे बंधनं मी त्याच्यावर लादणार नाही. चारवाक फासावरती गेले, पण त्यांनी ही जे काही स्त्री पुरुष समानताची जी शिकवण होती किंवा जो विचार होता तो खऱ्या अर्थाने समाजापुढे येण्याचं काम केलं. आणि हाच विचार खऱ्या अर्थाने मग तथागत गौतम बुद्ध असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सगळ्यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम केलं. मित्रांनो, माझ्या या ठिकाणी सर्व सावित्रीच्या लेखी या ठिकाणी आहेत. प्राचीन काळातली न्यायव्यवस्था असेल, आजच्या काळाची न्यायव्यवस्था असेल, स्त्री शिक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे व्रत हातामध्ये घेतलं, म्हणजे 9व्या वर्षी लग्न झालं आणि ज्योतिबांशी लग्न झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की एकदा सावित्रीबाई फुले बाजारामध्ये जातात आईसोबत, लहान प्रसंग आहे, आणि लहान असताना बाजारामध्ये गेल्यानंतर जिलेबी आणि भज्याचं स्टॉल लागलेलं, दुकान लागलेलं, आणि ही लहानशी चौक त्या ठिकाणी काय करते तर ते जिलेबी आणि भजे आईला सांगते की मला घेऊन दे. आई भजी आणि जिलेबी घेऊन देते आणि दोन्ही हातामध्ये, एका हातामध्ये भजी आणि एका हातामध्ये जिलेबी, आणि ती भजी आणि जिलेबी खाते रस्त्यावर. आणि तेवढ्यात एक ख्रिश्चन मिशनरी म्हणजे एक इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की बेटा, असं उघड्यावरती अन्न खात नसतात, तू घरी जाऊनच खायचा असतो, खाऊ बाहेर उघड्यावर खायचा नसतो. आणि हे ऐकताच सावित्रीबाईंनं दोन्ही हातातले ते भजी आणि जिलेबी खाली टाकून दिले आणि मी म्हटलं माझं काही चुकलं का? तुम्हाला माझा राग आला का? आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणतात की तुझं चुकलं नाही आहे. आणि ते इंग्रज अधिकारी बिस्किटचा पुडा हातामध्ये तिच्या हातामध्ये देताना सांगतात, एक इंग्लिशचं बुक असते, इंग्रज अधिकारी इंग्लिशचं बुकच वाचणार त्यावेळेस, आणि ते बुक तिच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात की हे बुक तू वाच. सावित्रीबाईंच्या जागेवरती दुसरी एखादी मुलगी असती तर तिनं असं म्हटलं असतं की मला इंग्रज अधिकाऱ्यांनं किंवा गोरे साहेबांनं मला बिस्किटचं पुडं दिलं, ते क्रीमचं बिस्किट आहे की क्रॅकजॅक आहे की पतंजली आहे असा विचार केला असता, फ्लेवर कुठला आहे, कलर कुठला आहे बिस्किटचा, या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता. पण सावित्रीबाईंनी असा विचार केला की मी हा एक पुस्तक हातामध्ये घेतलेलं आहे, पण मला हे शिकायचं आहे, वाचायचं आहे, पण मी वाचणार कसं? त्या काळामध्ये अशी प्रथा होती की जर एखादी स्त्री एखादं पुस्तक वाचत असेल तर त्या अक्षराच्या आळ्या बनून तिच्या नवऱ्याच्या ताटामध्ये पडते, अशी अफवा पसरलेली. आणि अशा वेळेस सावित्रीबाई फुले आपल्या नवऱ्याला म्हणजे शेठजीला सांगतात की शेठजी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आणि शेठजीला म्हणतात की शेठजी, लोक म्हणतात की स्त्रीनं जर अक्षर वाचायला सुरुवात केली, अक्षर गिरवलं तर त्या अक्षराच्या आळ्या बनून तिच्या ताटामध्ये पडतील किंवा नवऱ्याच्या ताटामध्ये पडतील. त्यावर ज्योतिबांनी किंवा ज्योतिरावांनी दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं होतं. ते म्हणतात
की सावित्री अक्षराच्या खरंच आळ्या बनून ताटामध्ये पडतात की नाही हे बघण्याकरिता तुला शिकावं लागेल. किती समर्पक विचार असतो. ज्या ठिकाणी महिलाला चूल आणि मूल एवढा अधिकार आणि त्या परिस्थितीमध्ये एखादी स्त्री शिक्षणाचं धाडस करत आहे, म्हणजे जेव्हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणाचं व्रत हातामध्ये घेतलं आणि सांगितलं की मला काही झालं तरी मला माझ्या बायकोला शिकवायचं आहे, मला या मुलींना शिकवायचं आहे. आणि अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होता ज्योतिरावांचे वडील गोविंदराव फुले. कोण? गोविंदराव फुले. आणि एक व्यक्ती ज्योतिरावांच्या वडिलांना सांगतो की तुमची सून आणि तुमचा मुलगा स्त्री शिक्षणाचं काम हातामध्ये घेत आहे आणि हे समाजाला मान्य नाही, आणि जर हे करत असेल तर त्याला घराच्या बाहेर काढा. ज्योतिरावांचे वडील या अंशाला याला बळी पडले आणि अंगावरच्या कपड्यानिशी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना घराच्या बाहेर काढला. त्या माऊलीनं अनेक हाल्यापेक्षा सहन केल्या. तिच्या जागेवर एखादी स्त्री असती तर तिनं सांगितलं असतं की मी कशाला एवढं अन्याय सहन करायचा, मी कशाला इतके टोमणे सहन करायची. साधा नवऱ्यानं जरी एखादं काही बोललं असेल आजच्या स्त्रीला तर ती म्हणते की मी का सहन करायचं. पण समाजातले लोक अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करतायत, वाईट वाईट बोलतायत आणि शेणगोट्याचा मारा करतायत. आणि अशा वेळेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांना म्हणते की तुम्ही माझ्यावरती जो शेणदगडाचा मारा करतायत ना तो माझ्यासाठी फुलाचा वर्षाव आहे, आणि हा फुलाचा वर्षाव मला माझ्या मुलीला शिक्षण देण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी प्रेरणा देते. हा विचार असेल ना माऊलीचा, हा विचार असेल. एकदा सावित्रीबाई फुले मुलीला शिकवायला चालल्या होत्या आणि चौकामध्ये काही टवळकी पोरं जमलेली आणि म्हणाली, ती आली टवळी कुठची आणि धर्म बुडवायला निघाली, अशा पद्धतीचं स्टेटमेंट वापरायला लागले. आणि अशा वेळेस एक टवळक्या पोराने हातामध्ये गोटा घेतला आणि सावित्रीबाई फुले यांच्या दिशेने फेकून मारला. तो गोटा सरळ दिशे आला आणि कानशा दमण्याला लागला आणि सावित्रीबाईच्या कानातून रक्त निघायला लागले. थोड्या वेदना झाल्या आणि त्याच अवस्थेमध्ये सावित्रीबाई फुले शाळेमध्ये गेल्या. डोळ्यामधून अश्रू येत आहेत आणि एक लहानशी मुलगी सावित्रीबाईला विचारते की मॅडम तुम्हाला खूप लागलं आहे का, तुम्हाला खूप दुखतं आहे का. आणि अशा वेळेस सावित्रीबाई फुले म्हणतात मॅडम तुम्ही रडताय, तुमच्या डोळ्यातून अश्रू येते. त्यावर सावित्रीबाई फुले म्हणतात की बाळा हे आनंदाचे अश्रू आहेत, हे आनंदाचे अश्रू आहेत. तुमच्यासारख्या हजारो स्त्रिया जेव्हा शिकायला सुरुवात करतील ना तेव्हा माझं कार्य सार्थकी झालं असं मी समजेल. आणि लहानशी पोरगी म्हणते की मॅडम मग मी शिकणार, मी खूप मोठं होणार. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाला सुरुवात होते. स्त्रियांना जर या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल तर या स्त्रियांच्या हातामध्ये शिक्षण नावाचं शस्त्र दिलं पाहिजे असं ज्योतिरावांनी अट्टास धरला होता. आणि त्यावेळेस ते म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे किती समर्पक विचार या निमित्तानं पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या काळामध्ये ज्यांना वर्णव्यवस्था समाजामध्ये आहे, एखाद्या व्यक्तीला सन्मानाने जगता येत नाही आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्ण प्रत्येकाला काम वाटप केले. ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला आलेला एखादा व्यक्ती असेल तर त्यांनी वेदपठण करायचं, शिक्षण घ्यायचं, हे सगळं अधिकार त्याला. क्षत्रिय वर्णामध्ये जन्माला आलेल्या लोकांना जसं आज मिलिटरीवरती किंवा सीमेवरती सैनिक रक्षण करतात तसं रक्षण करायचं काम करायचं क्षत्रियांनी, वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्रांनी काय करायचं, या सगळ्या लोकांची सेवा करायची. बरोबर आहे. शूद्र म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच त्या काळाचे. मग शूद्रांनी या सगळ्या लोकांची सेवा करायची. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही शूद्र वर्णामध्ये व्यक्ती आहे त्यांना अस्पृश्य मानलं जायचं. माझा कॉमन प्रश्न आहे, आज मॅडमचं मी या ठिकाणी अभिनंदन करेल, कौतुक करेल की तुम्ही लायब्ररीमध्ये कार्यक्रम घेतले मॅडम. कारण यानिमित्त मला प्रसंग आठवला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांवरती प्रेम करणारा माणूस, स्वतःपेक्षा जास्त ज्याने पुस्तकाला महत्त्व दिलं. आणि तो माणूस जर
एखादा ग्रंथ जाळत असेल तर त्याच्या मागचं लॉजिक कुठंतरी पाहणं खूप महत्त्वाचं आहे. मी हा ग्रंथ का जाळला याच्या अगोदर मी तुम्हाला 2 संदर्भ सांगेल आणि त्यानंतर ग्रंथ का जाळला हा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही प्राचीन काळापासून विचार करा कुठल्या गोष्टीचा. सगळ्यांनी विचार करा. रामायण महाभारत का घडलं? द्रौपदीचं वस्त्रहरण असेल, सीतेचं अग्निपरीक्षा असेल आणि मनुस्मृतीचा दहन असेल. आता यांचा आपण एक संदर्भ या ठिकाणी जोडूया. ही लिंक आपण जोडून बघूया की हे याच्यामध्ये या आपल्या विषयाशी निगडीत आहेत का, किंवा याच्या ही व्यवस्था जी आहे ती कशी निर्माण झाली हे सुद्धा पाहूया आपण. प्राचीन काळामध्ये जेव्हा त्रेतायुग म्हणता येईल, त्रेतायुग म्हणता येईल त्याला आपण. कारण आपण पहिलेच म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये हॅमर केलेलं आहे की कलियुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग हे एवढं हॅमर करून टाकलं की या युगामध्ये हे होऊन गेलं, त्या युगामध्ये ते होऊन गेलं, या युगामध्ये अशी व्यवस्था होती, त्रेतामध्ये अशी होती, सतीमध्ये अशी होती आणि कलीमध्ये अशी आहे. असे हॅमरिंग झालं सगळ्यांचं. आता असं एकही ग्रंथ मला दिसत नाही आहे धार्मिक जो महिलाला सन्मानाची वागणूक देत आहे. नाही. आता मला सांगा, महाभारत का घडलं? कौरव पांडव जुगार खेळत होते आणि या जुगारामध्ये पांडव सगळे संपत्ती हारतात आणि पांडवाला सांगितलं जातं की एक काम करा, हे 5 गाव तुम्ही घ्या आणि 5 गाव घेऊन तुम्ही उदरनिर्वाह करा. ऐकायचं ना पांडवांनी? ऐकायचं ना? एवढं 5 गाव भेटायला लागले ना तुम्हाला उदरनिर्वाह करायला? ऐकायचं ना? ऐकलं नाही. बायकोला डावावर लावलं, जुगारावर लावलं. बायको म्हणजे कोण? द्रौपदी. तिलाही हारले. आता द्रौपदी म्हणजे बाई, ही काय जुगारामध्ये लावण्याची वस्तू आहे का? जुगारामध्ये लावायची वस्तू आहे का? तिला जुगारामध्ये लावलं, हारले. आणि मला सांगा आता तुम्ही, तिला जुगारामध्ये तुम्ही लावा लागले, तुम्ही हारा लागले आणि प्रतिस्पर्धेने किंवा दुसऱ्या व्यक्तीने तिच्यावरती दया करावी, तिला सन्मानाची वागणूक द्यावी, ही याचनाच करणं किंवा ही विनंती करणं चुकीची आहे या निमित्तानं. म्हणजे मला सांगा, द्रौपदीचे वस्त्रहरण झालं म्हणून युद्ध घडलं, महाभारत घडलं तुम्ही मान्य करता, पण जर तुम्ही 5 गाव दत्तक घेऊन किंवा ते तुमच्या हातामध्ये घेतले असते, उदरनिर्वाह केला असता, तर एवढं महाभारत कशाला घडलं असतं? कशाला एवढा वनवास किंवा एवढं सगळं तांडव करायचं काम होतं? रामायणामध्ये सुद्धा सेम तसंच आहे. म्हणजे बायको म्हणजे माता सीता रावणाच्या याच्यामध्ये गेली आणि तिकडून आल्यानंतर तिला पुन्हा लोकांच्या ऐकण्यावरून तिला अग्निपरीक्षा द्यायला लावणं. म्हणजे सीता फक्त एकटीच तिकडे होती का? राम नव्हता का? राम नव्हता का? होता ना, रामही होता ना. मग दोघांनी अग्निपरीक्षा द्यायची, दोघांनी द्यायची ना परीक्षा. मग एकटी स्त्रीच का? तिलाच का अग्निपरीक्षा द्यायची? तिनंच का हे सगळं करायचं? कधी विचार केला? मुळात मला असं वाटते ना की आतापर्यंत आपल्या डोक्यावरती जे हॅमर होत गेलं ना ते चुकीचं आहे. मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये कधी वाचला का? कधी वाचला? संस्कृतमध्ये आहे. मलाही वाचता येत नाही बरोबर ते कधी, पण मी त्याला ट्रान्सलेट मारलं आणि त्याच्यातल्या 2 फक्त स्टेटमेंट मला सांगतो. जसं अभिजित सरांनी सांगितलं पहिलं स्टेटमेंट की जोपर्यंत स्त्री लग्नाच्या अगोदर वडिलांच्या सानिध्यामध्ये, लग्नानंतर पतीच्या सानिध्यामध्ये आणि लग्नाच्या आणि जेव्हा ती वृद्धावस्थेमध्ये असते किंवा पतीचा मृत्यू होतो तेव्हा ती मुलाच्या सानिध्यामध्ये राहिली पाहिजे. म्हणजे स्त्री ही कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही असं म्हणणार मनुस्मृती. दुसरं, जर एखाद्या शूद्र जातीतल्या लोकांचा अकाली मृत्यू होतो किंवा एखाद्या राजाचा मृत्यू होतो जो शूद्र वर्णामधला आहे, तर राजाची सगळी संपत्ती, मग ते धन असेल सगळं, धन संपत्ती सगळं, आणि त्याच्याबरोबर स्त्री ही ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला आलेल्या लोकांना दान स्वरूपामध्ये द्यायची. आता स्त्री ही वस्तू दानमध्ये द्यायची वस्तू आहे का? तुम्ही विचार करा. अगर शूद्र जाति का व्यक्ति किसी कारणवश वेद का पठन करता है तो उसकी जबान को काट दिया जाए. अगर वो वेद को सुनता है तो उसको कान में तेल डाल दिया जाए. अशा पद्धतीचा वागणूक देणारी मनुस्मृती, ही व्यवस्था, हे बंधनं, आणि तरी पण
आपण म्हणतो की बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस मनुस्मृतीला का जाळतो? मान्यच नव्हतं ना. ते म्हणतात, ते स्टेटमेंट आहे बाबासाहेबांचं, मनुस्मृती हा कायद्याचा ग्रंथ आहे आणि तू कायद्याचा ग्रंथ आहे म्हणून तू नाकारतो आहे, असं बाबासाहेब म्हणतात. तरी आजकाल अनेक लोक असं म्हणतात, संविधान बदलण्याची भाषा करतात. ज्या संविधानानं महिलांना सन्मानाची वागणूक दिली, ज्या संविधानानं महिलाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ते संविधान तुम्हाला खतऱ्याचं वाटतं? असे अनेक लोक पाहिले मॅडम आतापर्यंत. म्हणतात की मी हे सांगायला नाही पाहिजे मला या निमित्तानं, पण हे सामाजिक कार्यक्रम आहे, मी कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही किंवा मी त्यांचे 5-10 पैसे घेऊन कुठल्या कार्यक्रमाला जात नाही. त्यामुळे मला या निमित्तानं सांगायचं वाटतं की आपले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं एक स्टेटमेंट व्हायरल झालं अधिवेशन सुरू असताना अपेक्षित. त्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्हाला संविधान नको आहे, आम्हाला संविधानावर चालणारं राज्य नको आहे, देश नको आहे, आम्हाला संविधानावर चालणाऱ्या यंत्रणा नको आहेत, आम्हाला पॅरलल राज्य निर्माण करायचे. म्हणजे तुम्हाला पॅरलल राज्य निर्माण करायचे म्हणजे काय निर्माण करायचे आहे? मनुस्मृती व्यवस्था निर्माण करायची. कोणीतरी संभाजी भिडेसारखा माणूस येतो आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरती टीका करून जातो. कोणीतरी राज्यपाल येतो, महापुरुषाचा अपमान करून जातो आणि आमची सारखी युवा पिढी हे सगळं सहन करते. म्हणजे आपण असं म्हणतो की स्त्री आज स्वतंत्र झाली, 47मध्ये स्वातंत्र्य भेटलं, संविधान लागू झालं, परंतु आज स्त्रिया खरंच सन्मानानं जीवन जगत आहेत का? निर्भया प्रकरण असेल, कोपर्डीचं प्रकरण असेल, आहे ना? आहे का सन्मानाची वागणूक? ज्योतिरावांना जेव्हा असं माहीत पडलं की आपण लोक म्हणायचे की अस्पृश्यांना शिकवण देणं किंवा शिक्षण देणं हे चुकीचं आहे, खालच्या जातीमध्ये जन्माला येणं, आपण म्हणतो की कुठल्या जातीमध्ये आपण जन्माला येतो याच्यामध्ये आपली चूक आहेत का? म्हणजे तुम्ही म्हणजे ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला यायचं, शूद्रामध्ये यायचं की वैश्यामध्ये यायचं, कुठल्या जातीमध्ये जन्माला यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे का? नाही ना. आणि अशा वेळेस ज्योतिबा म्हणतात की आजपर्यंत या सूर्याची किरणं आमच्या डोक्यावरती अभिषेक घालत आली, पण यांना आमचा कधी विटाळ झाला नाही. आतापर्यंत या मातीवरनं आम्ही चाललो, पण या मातीला आमचा कधी विटाळ झाला नाही. आतापर्यंत या ओढ्या नाल्याचं आम्ही पाणी प्यायलो, पण या पाण्याला आमचा कधी विटाळ झाला नाही. आणि तेव्हाच ज्योतिबा म्हणतात की हे जर सगळं ही व्यवस्था बदलायची असेल तर प्रत्येकाच्या हातामध्ये शिक्षण नावाचं शस्त्र येणं खूप महत्त्वाचं आहे. 1948ला शाळा सुरू झाली आणि 40ची संख्या मुलींची नंतर वाढत गेली आणि आज तुमच्यासारख्या हजारो स्त्रिया, लाखो स्त्रिया समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. याचे पुरावा आपल्यासमोर आहे, ते आपण नंतर बोलणारच आहोत. त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी न्यायव्यवस्था जी आहे त्याच्यावरती बोलूया. काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे मॅडम, वाशिमचं कोर्ट जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या बाहेर एक 70 वर्षाची म्हातारी आजी रडताना पाहायला भेटली. जेव्हा त्या आजीला विचारलं की आजीबाई तुम्ही काय रडतायत, तेव्हा ती आजी म्हणते की 17 वर्षाची होते. काय म्हणते? 17 वर्षाची होते तेव्हा अन्याय अत्याचार झाला होता. आज 70 वर्ष झाले तेव्हा कुठंतरी न्याय निवड झाला. कुठं नेऊन ठेवलं आपण आपला महाराष्ट्र? म्हणजे मला कधी कधी असा प्रश्न पडतो सर मॅडम की आपली न्यायव्यवस्था सुद्धा विकली गेलेली आहे का कधी कधी? म्हणजे 17 वर्षाच्या अगोदर एखादा अपराध घडतो आणि त्याला न्याय द्यायला तुम्ही 70 वर्ष लावता. मला हे सगळं प्रकरण जेव्हा मी आठवतो तेव्हा मला आठवते छत्रपती शिवरायांच्या काळातलं ते रांजाच्या पाटलाचं प्रकरण. एक रांजाचा पाटील एका शेतकऱ्याच्या मुलीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न करतो, अब्रू लुटतो आणि ती मुलगी त्याला कंटाळून विहिरीमध्ये बुडी टाकून आत्महत्या करते. आणि तो शेतकरी बाप राजांकडे जातो आणि सांगतो की
राजे राजे राजाच्या पाटलानं पोरीची अब्रू लुटली. आणि अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराज सैनिकाला सांगतात की जा त्या राजाच्या पाटलाला आमच्या समक्ष सादर करा, हजर राहायला सांगा. राजाच्या पाटलाला हजर राहायला सांगतात आणि राजाचा पाटील त्या ठिकाणी हजर राहतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की आत्ताच्या आता या राजाच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करा. राजाच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम केलं जाते. आणि ही जेव्हा बातमी राष्ट्रमाता जिजाऊंच्या कानावरती पडते तेव्हा ते म्हणतात, छत्रपती शिवरायांचे संवाद होतो आणि ते म्हणतात की छत्रपती शिवराय महासाहेबांना म्हणतात की महासाहेब आम्ही राजाच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम केले, आम्ही काही चुकीचे केलं का? महासाहेबांनी दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं. ते म्हणतात की राजे तुम्ही फक्त राजाच्या पाटलाचे हात आणि पाय कलम केले, तुम्ही श्रीकलम करायला पाहिजे होता. तिथं व्यवस्था आहे, न्यायव्यवस्था आहे. मग ती न्यायव्यवस्था आजच्या काळामध्ये अंमलात आणण्याची काय गरज वाटत नाही का तुम्हाला? म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तथागतांचे विचार असतील, शाहू फुले आंबेडकरांचे विचार असतील, ते सुद्धा आजच्या काळामध्ये ते राबवणं किंवा अंमलात आणणं खूप महत्त्वाचं आहे. झोपायला लागलं सगळ्यांना मला माहिती आहे, पण तरीही आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही समतावादी विचार राबवले मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली समाधी शोधून काढून शिवजयंती साजरा करणारे किंवा त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला ते कोण होते? ज्योतिराव फुले होते. मग ज्योतिराव फुले होते आणि या ज्योतिरावांनीच पुढे खऱ्या अर्थानं समाजामधल्या जे काही शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे किंवा सत्यशोधक विचार आहे ते समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं. मला तर असं वाटते की आणखी आज जर सावित्रीबाई जन्माला आल्या नसत्या, कमीत कमी 50 वर्ष, किती वर्ष? 50 वर्षे तरी स्वातंत्र्य मिळालेलं नसतं स्त्रियांना. सावित्रीबाई जन्माला आल्या नसत्या तर 50 वर्ष स्वातंत्र्य भेटलं नसतं. आणि मला या निमित्तानं सांगावं वाटेल की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, हे सुद्धा एका बाजूला मान्य करणं खूप महत्त्वाचं आहे. मग विजयालक्ष्मी पंडित असेल, इंदिरा गांधी असेल, प्रतिभाताई पाटील असेल, सिंधुताई सपकाळ असेल, यांसारख्या किती उदाहरणं आपल्याला सांगता येईल की जे आज अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या निमित्तानं एका पुस्तकामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे. ते म्हणतात की करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना, करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना, क्रियाशील नेता अशा ज्योतिबांचा, नसे त्या जात त्याला तसे पंत काही, नसे जात त्याला नसे पंत काही, तया बंधुनी सावित्री काव्यवाही. पुढं ते असं म्हणतात की वदेश्वर शूद्रास सावित्री भावे, सदोदित हे काव्य अनेक वावे, कुळाची कथा गीत ग्रंथ लिही मी, गुलामी जीवनाचा इतिहास नाही. म्हणजे स्त्रियांना प्राचीन काळापासूनच शूद्र लेखलं गेलं. आता तुम्हाला असं प्रश्न पडला असेल की फक्त शूद्र वर्णामध्ये जन्माला आलेल्या स्त्रियाच फक्त शूद्र होत्या, असं नाही. ब्राह्मण वर्णामध्ये सुद्धा एखादी स्त्री जन्माला आली असेल, एखादी स्त्री असेल तरी ती शूद्रच होती. काय होती? शूद्र होती. ब्राह्मण धर्मशास्त्राने असं म्हटलं आहे की मग स्त्री कुठली बी राहो, कुठली बी राहो, शूद्र राहो, वैश्य राहो, ब्राह्मण राहो किंवा क्षत्रिय राहो, कुठल्या स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही. मग जर सावित्रीबाईसारखी एखादी स्त्री प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन तुमच्या आमच्यासाठी स्त्री शिक्षणाची व्यवस्था निर्माण करत असेल, बरोबर आहे, तर आज खऱ्या अर्थानं त्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा कुठंतरी प्रचार आणि प्रसार करणं काळाची गरज त्या निमित्ताने मान्य करावी लागेल. हा झाला आपला पहिला मुद्दा, महिला सक्षमीकरणाचा मुद्दा आहे. कारण आपल्याला डिव्हिजनच्या पत्रामध्ये 2 विषय दिलेला आहे, महिला स्त्री शिक्षण आणि महिला सशक्तीकरण, असं 2 विषय होते. पण आपण त्याला मर्ज करणार आहोत कारण दोन्ही विषय खूप महत्त्वाचे आहेत. जसं अभिजित सरांनी सांगितलं की महिला सक्षमीकरण,
महिला सक्षम आहेत का, असं त्यांनी पहिला मुद्दा या ठिकाणी म्हटलेला आहे. त्यामुळे त्या विषयावरती पुन्हा बोलून मी तुमचा वेळ घेणार नाही आहे. कुठल्या क्षेत्रात जाऊ द्या मग, ते भूदल असेल, नौदल असेल, हवाई दल असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहे. आपण असं म्हणतो की स्त्री ही सक्षम झाली, स्वातंत्र्य भेटलं स्त्रियांना, ती प्रत्येक निर्णय घ्यायला सक्षम आहे असं आपण म्हणतो. पण मला कधी कधी असं वाटतं मॅडम, कुंपणच जर शेत खायला लागलं, कुंपणच शेत खायला लागलं तर शेताने अपेक्षा ठेवायची कोणाकडून? अर्थ समजला का तुम्हाला? कुंपणच जर शेत खायला लागलं तर त्या शेतानं अपेक्षा कोणाकडून ठेवायची? अर्थ सांगतो, काही ना समजलं नसेल, डोक्याच्या वरून केलं असेल काही. कुटुंबामध्येच स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होत असतील, कुटुंबामध्येच जर स्त्री स्वतंत्र नसेल तर बाहेरच्या लोकांकडून अपेक्षा ठेवायची का? हा प्रश्न मला आहे. म्हणजे आज अनेक कुटुंबामध्ये आहे, मी असे मॅडम 6 महिन्याच्या मुलीवर, 6 महिन्याची मुलगी, काय समजते तिला? अहो, ते निर्भयाचं प्रकरण तुम्हाला सांगितलं मी. तिच्या प्रियकरासमोर तिच्यावरती अन्याय होतो, तिला जिवंत मारलं जाते. कोपोर्डीचं प्रकरण असेल, ॲसिड अटॅकचा, किंवा असे अनेक प्रकरणं समाजामध्ये व्हायला लागले. तो एका बाजूला आपण सांगतो की स्त्री ही सक्षम झाली, तिला कोणाच्या सपोर्टची गरज नाही आहे, पण दुसऱ्या बाजूला सुद्धा हे सुद्धा मान्य करावं लागतं की तिला कुठंतरी आधाराची गरज आहे ना गरज. त्यामुळे या स्त्रियांना कुठंतरी सन्मानपूर्वक वागणूक मिळते का? मला तर कधी कधी असा प्रश्न पडतो की सरकारनं इतके सगळे विधेयक पारित केले, लाडकी बहीण तर सगळ्यांना माहितीच आहे, काही सांगायचा विषयच नाही आहे. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणीनं भरपूर वोट देऊन मुख्यमंत्र्याला जिंकून आणलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला खरंच वाटतं का की या लाडक्या बहीण योजनेची खरंच गरज होती का? गरज खरंच? मी तर म्हणेल सरकारला, लाडक्या बहिणीच्या जागेवर तुम्ही लाडकी बहीण संरक्षण योजना लागू करा ना. काय फरक पडतो? करा ना लागू, तुमच्या हातामध्ये सत्ता आहे ना. लाडक्या बहिणीच्या मतावर तुम्ही जिंकून आले ना, मग करा ना लागू. करायला काय हरकत आहे? करायचं नाही, करायची आहे का? नाही करायची. इतकंच नव्हे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005, कामाच्या ठिकाणी होणारी महिलांची छळवणूक प्रतिबंध अधिनियम 2013, उज्ज्वला योजना, इतक्या सगळ्या योजना समाजामध्ये सरकारनं लागू केल्या. काही इम्पॅक्ट दिसतोय सोसायटीवर? दिसतोय का? दिसतो का इम्पॅक्ट? दिसतो का? फक्त मी बोलायला लागलो आणि तुम्ही ऐकायला लागले, जांभळ्या द्यायला लागले, हे काही पटण्यासारखं नाही आहे मॅडम. हां, त्यामुळे हे काही व्याख्यानासारखं समजू नका, हे चर्चासत्र आहे. आणि जेवढं तत्परतेनं किंवा मी बोलत आहे तेवढा रिस्पॉन्स मला तुमचा लागणार आहे याच्यामध्ये. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 लागू झाला तरी कौटुंबिक छळाचे प्रकरण थांबले का? कामाच्या ठिकाणी महिलांची होणारी छळवणूक प्रतिबंधक अधिनियम 2013 लागू झाला, थांबले का प्रकरण? म्हणजे माझा या निमित्तानं सरकारला सवाल आहे, तुम्ही प्रत्येक अधिनियम लागू करायला लागले, कायदे लागू करता, पण या कायद्याची पाहिजे त्या प्रमाणामध्ये अंमलबजावणी होते की नाही, अशी काही यंत्रणा वगैरे आहे का तुमच्याकडे? नाही. सरकार फक्त कायदे लागू करून किंवा पारित करून मोकळा होतो, पण त्या कायद्याचं पुढं काय होते कोणालाच माहिती नाही. मान्य आहे मला की एक कायदा दुसऱ्या कायद्याला क्रॉस करतो, मान्य आहे मला, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आपण त्याच्यामध्ये एखादा जेव्हा कायदा पारित होतो, एखादे बिल पास होतो, त्यावेळेस मूलभूत अधिकाराला किंवा मूलभूत कर्तव्याला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे याचा विचार करून सगळे बिलं पास केले जातात. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम 2005 लागू झालं, त्यानंतर 2013चा कायदा लागू झाला. ॲसिड अटॅक करता
ज्या ज्या महिलेवरती ॲसिडचा अटॅक होतो त्या महिलेकडे संरक्षण भेटावं, त्याला पुन्हा त्याचं पुनर्वसन घडून आणावं, यासाठी कुठली योजना आहे? कुठली योजना आहे माहीत नाही? माहीत नाही? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे किती मुली आहेत? रेज युअर हँड. कोण कोण आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुली? कोण कोणते आहेत? बरं मला सांगा, उज्ज्वला योजना जी आहे कशा संदर्भात आहे? गॅस सिलेंडर. तेवढंच लिमिटेड आहे का? मी या योजनेबद्दल विचारलं नाही तुम्हाला. उज्ज्वला दोन आहेत ना? आहेत की नाही? हो की नाही? आहेत का? ॲसिड अटॅकमध्ये ज्या काही महिला पीडित झालेल्या आहेत त्या महिलांसाठी उज्ज्वला नावाची योजना शासनाने सुरू केली. म्हणजे मला या निमित्तानं सांगायचं आहे की जर इतक्या सगळ्या योजना सरकार लागू करत असेल, इतके सगळे कायदे पारित करत असेल, या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही? त्याचा फॉलोअप घेतला का आपण? कधी घेतला का? नाही घेतला ना. आत्ता घ्या. विचारा शासनाला, टाका ग्रीव्हन्स पोर्टलवरती एखादी तक्रार की शासनाने आतापर्यंत इतक्या योजना लागू केल्या, पाठवा सरकारला पत्र की तुम्ही योजना लागू केल्या पण त्याचा सोसायटीवरती काय इम्पॅक्ट झाला हे सांगा आम्हाला. काहीच नाही. फक्त योजना लागू करणं किंवा कायदे पारित करणं हे मर्यादित नाही आहे, तर याची प्रभावी अंमलबजावणी होती की नाही तो सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण तुम्हाला आहे. नारी शक्ती विधेयक पारित झालं अधिवेशनामध्ये मागच्या. 50% आरक्षणाचा कधी फायदा होतो का तुम्हाला? होत आहे का? ग्रामपंचायतचं उदाहरण घेऊ मॅडम आपण. ग्रामपंचायतचं उदाहरण घेऊ. अशी एक ग्रामपंचायत दाखवा मला तिथं निर्णय महिला घेते. दाखवा मला एखादी ग्रामपंचायत. स्थानिक स्वराज्य संस्था, मग ते ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, मग या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला निर्णय घेते असं मला दाखवा. कुठे गेला 50% आरक्षण? का नाही घेऊ शकत? आपण एका बाजूला म्हणतो कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, लता मंगेशकर इतके झालं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. स्त्री भूदलपासून हवाई दलापर्यंत प्रत्येक याच्यामध्ये पायलट वगैरे सगळं भूमिका बजावत आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला का आरक्षण नाही आहे? का अधिकार नाही आहे? म्हणजे मला तर असं वाटतं की 47मध्ये स्वातंत्र्य भेटलं, संविधान लागू झालं, महिला स्वतंत्र झाली नाही. मी या मताचा आहे. तुम्हाला वाटतं का खरंच स्वातंत्र्य भेटलं? तुम्हाला खरंच भेटलं? नाही भेटलं. इतकेच नव्हे, कधी असा विचार केला का तुम्ही जेव्हा तुम्ही लहान होत्या, यात्रेमध्ये जायच्या, वस्तू कुठल्या घेऊन दिले जात होते तुम्हाला? हां, खेळणी. अजून हां, भातुकलीचा खेळ माहिती आहे? काय होता भातुकलीचा खेळ? हां, भातुकलीचा खेळ. सगळ्यांनी बोला, बिंदास बोला. इथं कोणी कोणाला मालक नाही आहे, कोणी काही नाही. बिंदास बोला. भातुकलीचा खेळ सगळ्याला माहिती आहे माहीत? यात्रेमध्ये गेलं की मुलीला ते भांडे घेऊन दिले जायचे, बावल्या घेऊन दिल्या जायच्या, भातुकलीचा खेळ. मग मुली, लहान मुली मग ते चहा बनवायच्या, स्वयंपाक करायच्या, ते भांड्यावरती भातुकलीचा खेळ खेळायचा. आणि मुलाला काय घेऊन दिलं जायचं? अजून हां, मग हा डिफरन्स का समाजामध्ये? हा डिफरन्स का? स्वयंपाक फक्त महिलांनाच बनवायचा असं कुठं लिहिलेलं आहे का मॅडम? लिहिलेलं आहे का असं? नाही सर. हां, भातुकली म्हणजे पहिल्यापासूनच असं म्हटलं की हे अबला आहे, हे कुछ नाही कर सकती, अशा प्रकारे निर्बंध पहिल्यापासून लादले गेले. आणि आता हे कुठंतरी मोडून काढणं खूप गरजेचं आहे. द्या ना समान अधिकार, द्या ना समान वागणूक. समजून घ्या ना तुला एखाद्या वेळेस, तिच्या मनातल्या भावना समजून घ्या ना. तिला काय वाटतं?
नाही वेळ. थोडं काय बोलली की तिच्या असंच होते समोरचा माणूस. कधी विचार केला का? नाही केला आपण कधी विचार. मी ते निमित्तानं म्हणेल, ते आता जे आपण सगळ्या स्त्रिया ज्या आहेत ती वेस्टर्न आयडिओलॉजी वगैरे आहे, पाश्चात्तीकरण वगैरे त्याचं अवलोकन करायला नाही, मान्य मला. डोक्यावरचं पदर खांद्यावरती आलं, मॉडर्न झाल्या महिला वगैरे सगळं माहीत आहे. पण तरी आज खऱ्या अर्थानं बदलणं गरजेचं आहे. गरजेचं आहे ना. इतकेच नव्हे, पहिला जरी बदलले असतील, आता मला सांगा की प्राचीन काळामध्ये कसं होतं की प्रत्येक स्त्री, प्रत्येक म्हणजे शहरातलं जीवन असेल, ग्रामीण भागातलं जीवन असेल, मला कोणतं जीवन चांगलं वाटतं? शहरातलं चांगलं वाटतं. यांनी शहरातलं म्हटलं, तुम्हाला कुठलं चांगलं वाटतं? गावातलं. काय फरक आहे दोन याच्यामध्ये? काय फरक आहे दोन याच्यामध्ये? शहरामध्ये जर एखादा वाईट प्रसंग घडला ना, अख्खा गाव एका जागेवरती जमा होतं. अख्खा गाव जमा होतं. नाही, गावामध्ये जमा होतो ना. शहरामध्ये आता त्या मातीचं घर, आता इकडं नाही का कॉन्क्रीटचं घर बनलं, अपार्टमेंट तयार झाले, मोठमोठे मॉल तयार झाले, लोक इकडं राहायला आले. अहो, खेड्यामध्ये वाटेतला घरातली थोडीशी भाजी देणारी जी पिढी होती तीच कुठंतरी संपलेली आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. आता इकडं आपल्या शहरामध्ये एखाद्या घरामध्ये एखादी महिला मरण पावली असेल, शेजाऱ्याला माहीत पडत नाही की काय झालं. एनी टाईम दरवाजे बंद. म्हणजे जो संवाद व्हायचा तो संवाद कुठंतरी संपुष्टात आला. एका बाजूला महिला सक्षम झाली, निर्णय घ्यायला लागली असं म्हणतो, पण कुठंतरी माणुसकी हरवलेली आहे की काय असं सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे. कुठलं तरी एक महान कवी आहे, ते म्हणतात की माणसा कधी होशील माणूस. म्हणतो ना. मला तर असं वाटतं की एकाने असं म्हटलेलं आहे की या झोपडीत आली वाहुनी गटारे, या झोपडीत आली वाहुनी गटारे, चिखलात बंदक्याच्या माणूस शोधतो मी, कोलाला तर सारा माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाचे माणूस शोधतो मी. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने या समाजामध्ये माणूस शोधण्याची गरज खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे. तर आपण शेवटचं एक स्टेटमेंट या ठिकाणी घेतो. कवितेच्या 2 ओळी ज्या मला खूप आवडलेल्या आहेत ते तुमच्यासमोर सादर करतो आणि आपण तेच थांबूया, कारण खूप उशीर झालेला आहे. ऑलरेडी सरांनी पण मांडलेलं आहे, 10-15 मिनिटं ते बोललेले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्यावर कवी भीमराज हटकर जे आहेत ते म्हणतात की गुलामीचे तोडूनी बंधन आम्ही झालो खुले रे, गुलामीचे तोडूनी बंधन आम्ही झालो खुले रे, सावित्रीची फुले रे आम्ही सावित्रीची फुले. पुढं ते म्हणतात की समतेच्या तत्वासाठी ममतेच्या विश्वासाठी, सिद्धार्थाच्या धम्मपदाने कबीराचे विदुषले, सावित्रीची फुले आम्ही सावित्रीची फुले. शेवटचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की सिंहाची नितळी छाती, वाघाची नके हाती, शिवबाच्या त्या युद्धकलेने जिंकू आम्ही किल्ले, सावित्रीची फुले आम्ही सावित्रीची फुले. आजच्या या पावन स्मृतीच्या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस पुन्हा एकदा अभिवादन करतोय. मला या ठिकाणी बोलावलं आणि यथोचित सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो आणि तेच थांबतो. धन्यवाद.